आप देख रहे हैं किन्वट वायरल न्यूज चैनल। किन्वट वायरल न्यूज नेटवर्क में आप सभी का स्वागत है और आप देखते रहिए किन्वट वायरल न्यूज। आज दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी उमेद महिला व कर्मचारी संघटना शाखा किनवट व माहूरच्या वतीने या किनवट तालुक्यात भव्य असा रॅली काढण्यात आला। या रॅलीमध्ये जवळजवळ 3000च्या वर महिला उपस्थित होते। या आंदोलनामध्ये महिलांनी वेगवेगळे आपले मागण्या शासनाकडे निवेदन सादर केलेले आहेत। रॅलीची सुरुवात पंचायत समितीला झाली, तिथे उमेद अभियानाबद्दल आपले मागण्या गटविकास अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले। त्यानंतर रॅली संपूर्ण किनवट मार्केट, आंबेडकर चौक, जिजाऊ माता चौक, बिरसा मुंडा चौक यांना पुष्पहार घालून आमचं आंदोलन या गोंडवाना हुतात्मा रघुनाथ शंकरशाह या स्टेजवर संपूर्ण महिला जमलेत। गेल्या लॉकडाऊनपासून उमेदच्या महिला अतिशय पोटतिडकीने काम करत आहेत, त्यांना योग्य मोबदला भेटत नाहीत, उमेद अभियानाला योग्य न्याय भेटत नाहीत। लॉकडाऊनमध्ये उमेदचे कंत्राटी कर्मचारी अगदी जीव ओतून खूप चांगल्या पद्धतीने काम केलेले आहेत। शासन वेगवेगळ्या निवेदन देऊनसुद्धा आम्हाला फक्त आश्वासन दिलेलं आहेत। गेल्या 12 जुलै ते 14 जुलैपर्यंत भर पावसात उमेदच्या रणरागिणी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन केलेत। तब्बल 3 लाख महिला आझाद मैदानात होते। तिथे आम्हाला लेखी निवेदन भेटलेले आहेत की उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांना कायम करू, कॅडरला अंगणवाडी सेविकाप्रमाणे दर्जा देऊ असं आम्हाला आश्वासन भेटलेले आहेत, परंतु अजूनही पूर्तता झालेली नाहीत। त्यासाठी सर्व महिलांनी आज रस्त्यावर उतरलेले आहेत। भर रखरखत्या उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने महिला आज आपलं आंदोलन इथं शासनात दरबारी आपले मागण्या मांडत आहेत। अतिशय चांगलं उमेदचे काम करत आहेत। तर शासन मायबापांनी या गरीब महिलांना हा उमेद अभियान टिकलं पाहिजे, महिलांसाठी विकासासाठी आहेत। तर ह्या अभियान कायम झालं तर निश्चित उमेद अभियानाच्या माध्यमातून अपंग, विधवा, परित्यक्त्या, एकल महिलांचा नक्कीच विकास होईल। त्यासाठी हा आंदोलन आहे आणि जोपर्यंत उमेद अभियान कायम करणार नाही तोपर्यंत गरिबी निर्मूलन होणार नाही। कारण गरिबांचा संस्था हे आता कुठेतरी प्रगतीपथावर आहेत। भरपूर निधी आलेले आहेत, ग्रामसंघ असेल, प्रभाग संघ असेल, कोट्यवधी निधी येऊन पडलेले आहेत। ते निधी हाताळण्यासाठी कर्मचाऱ्यांचा अत्यंत गरज आहे आणि जे तुटपुंज मानधनावर कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत त्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी केले तर निश्चित अजून अभियान चांगल्या पद्धतीने काम होईल। आणि जे 1800 किंवा 2400 किंवा 3000 तुटपुंज मानधनावर काम करणारे माझ्या माता भगिनी त्यांना जर अंगणवाडी सेविकासारखा दर्जा मिळाला तर अजून चांगल्या पद्धतीने कामाला सुरुवात होईल। एवढंच आमचं शासनाला विनंती आहे। तरी आमच्या विनंतीला मान देऊन सरकारने लवकरात लवकर या कर्मचाऱ्यांना कायम करावा, उमेद अभियान कायम करावा आणि कॅडरला अंगणवाडी सेविकाप्रमाणे दर्जा द्यावा, एवढंच आम्हाला शासनाला विनंती करायचं आहे। जय हिंद, जय उमेद। नमस्कार, माझं नाव मंगल सुनील भारती, मी बेल्लोरी इथली ICRP आणि किनवट तालुक्याची अध्यक्ष आहे। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। मी एवढंच सांगते की आमचे हे जे गट आहे, आज आम्ही 7-8 वर्षापासून ज्या गावात कोणत्याही सुविधा नव्हत्या, या बचत गटाच्या माध्यमातून बाया आज एवढ्या हुशार झाल्या। जी महिला चूल आणि मूल सांभाळत होती ती महिला इथं आमदार नाही खासदाराला सुद्धा भांडू शकते, एवढी आमच्या उमेद अभियानामध्ये ताकद आहे। उमेद अभियान उमेद नाही, नुसतं बाया आहे ना, जिथं म्हणलं तिथं जाऊन आज एका हाकेला इथं आल्या एवढ्या महिला। तर विचार करावा, शासनाला एकच विनंती आहे, लवकरात लवकर त्यांनी आमची हे उमेद अभियान कायम करावे। नाही दिल्लीच्या वर पण महिला आमच्या जाती।
माझे नाव करिश्मा दीपक भगत, राहणार सारकणी, तालुका किनवट, जिल्हा नांदेड। मी कल्याणकारी संघटनेची सचिव म्हणून कार्यरत आहे व तसेच जे शासनाला आमच्या जे काही मागण्या आहे ते मागण्या आमच्या पूर्ण कराव्या व आमचे उमेद अभियान कायमस्वरूपात समाविष्ट करून घ्यावे, तशीच आमची शासनाला मागणी आहे। माझं नाव सपना जयकांत पेटवाड, राहणार रांजी, तालुका माहूर, जिल्हा नांदेड आणि मी महिला कर्मचारी संघटनेची कोषाध्यक्ष आहे। आणि शासनाला फक्त एकच मागणी आहे की आमचे जे कर्मचारी लोक आहे त्यांना न्याय मिळावा, बस माझी इतकीच विनंती आहे उमेद अभियानाकडून। जय उमेद। मी गौतम मावळे, तालुका अभियान व्यवस्थापक, पंचायत समिती किनवट। आज 7 ऑक्टोबर 2024 किनवट आणि माहूर या दोन्ही तालुक्याच्या संयुक्त विद्यमानं उमेद महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी कल्याणकारी मंडळाचा इथं जो भव्य मोर्चा आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। दोन्ही तालुक्यातून उमेदच्या अंतर्गत जे काही मागण्या आहेत त्याला अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद भेटलेला आहे। उमेदच्या थोडक्यात मागण्या अशा आहेत का ज्या काही गाव स्तरावर काम करणाऱ्या समूह संसाधन व्यक्ती अर्थात CRP आहेत त्यांचं जे मानधन, त्यांना मानधन वाढ मिळाली पाहिजे आणि आशाताई आणि अंगणवाडी सेविका यांच्यासारखा त्यांना कायमस्वरूपी दर्जा प्राप्त झाला पाहिजे। तसेच उमेद MSRLM हे एक स्वतंत्र विभाग म्हणून त्याला मान्यता मिळाली पाहिजे। तसेच उमेद अभियानाअंतर्गत जे काही कार्यरत कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना शासकीय सेवेत त्यांच्या पदानुसार समकक्ष पदावर कायमस्वरूपी एक परमानंट नियुक्ती देण्यात आली पाहिजे। ह्या मागणीनुसार आम्ही सर्व निवेदन घेऊन आमदार साहेबांना दिलेला आहे। आमदार साहेबांनी या अगोदरसुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन शासनाला पत्र दिलेलं आहे आणि आजसुद्धा त्या पद्धतीने त्यांचं सर्व महिलांच्या मागण्या जे काय ते सहानुभूतीपूर्वक ऐकून घेऊन तसा पाठपुरावा शासन दरबारी करण्याचं आश्वासन दिलं आहे। धन्यवाद। अभी के समाचार में बस इतना ही।